गेल्या वेळी आपला म्हणजे काल आपला ह्या तृतीय अध्यायाचा म्हणजे ह्या साधनाध्यायाचा तिसरा विभाग संपला आणि आता जो आहे तो चौथा भाग आहे. त्याला किरण चौथा असं म्हटलंय. आणि ह्या चौथ्या भागामध्ये पण उपासनेशी संबंधितच विषय आहे. आणि यामध्ये पहिलं जे सूत्र आहे ते पहिलं सूत्र असं आहे, पुरुषार्थोतः शब्दादिती बादरायण. वेदवाक्यातील ज्ञानापासून पुरुषार्थ सिद्ध होतो असे बादरायण म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की वेदामध्ये जी वाक्य सांगितलेली आहेत त्यामध्ये चतुर्विध पुरुषार्थांना त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तो पुरुषार्थ मनुष्यानी करावा किंवा त्यातलं सगळं प्राप्त करावं आणि आपलं जीवन समृद्धपणे जगावं असं वेद सांगतो. असं हे पहिलं सूत्र आपल्याला सांगत आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मानवानी प्रयत्न करावेत आणि प्रयत्नांनी जे जे काही योग्य आहे, रास्त आहे, ते सगळं मिळवण्याचा जास्तीत जास्त आपल्या प्रयत्नांना जी जोड द्यायची आहे ती सदाचाराची, चांगल्या वर्तनाची, चांगल्या आता असं सदाचार म्हटलं त्याप्रमाणे सद्विचारांची, अशा प्रकारे अनेक गोष्टींचा तिथे समुच्चय करून प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनात चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळवाव्यात. त्या चार पुरुषार्थांची नावं सांगताना त्यांनी सांगितलंय की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ते चार पुरुषार्थ आहेत. तर ते पुरुषार्थ आम्हाला लाभावेत, ते पुरुषार्थ आम्हाला प्राप्त व्हावेत. त्याच्याकडे आता बघताना त्यांनी पुढे असं सांगितलंय की आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा पुऱ्या व्हाव्यात असं मनुष्याला नेहमी वाटतं. चांगलं ऐश्वर्य मिळावं, वैभव मिळावं, पुष्कळ चांगलं शिक्षण मिळावं, रूपसंपदा मिळावी, यशकीर्ती मिळावी, व्यवहार यशस्वी व्हावा, जीवनामध्ये अनेक गोष्टींच्या मध्ये आपल्याला रुची असावी, त्याच्यामध्ये गती असावी, त्याच्यात यश मिळावं, अशा अनेक गोष्टींची अपेक्षा मनुष्य करत असतो. आणि ते म्हणाले या पुरुषार्थ शब्दाला तर आता विज्ञानाने आणखीन नवीन अर्थ आणलेला आहे की आता पुरुषार्थ म्हणजे आपलं घर कसं पाहिजे, आपल्या घरात कोणत्या कोणत्या सुखसोयी पाहिजेत, त्या पुन्हा कोणत्या कंपनीच्या पाहिजेत, आपण कपडे कसे वापरावेत, आपण गाडी कोणती वापरावी, आपलं वाहन कसं असावं, अनेक गोष्टीत मनुष्याच्या या विज्ञानामुळे अनेक कल्पना झालेल्या आहेत. याच्यापेक्षा ते चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं हे मिळवत राहावं. याला अर्थ आणि काम असं म्हटलेलं आहे की कामना आहेत आमच्या अंतःकरणात की पुष्कळ धनदौलत मिळवावी, इथपासून ते आपल्या आयुष्यात आपल्याला जे जे काही आवडतं आहे ते मिळवत राहावं. या दृष्टीने त्यांनी जे सांगितलं आहे ते या दोन शीर्षकाखाली सांगितलं आहे. एक अर्थ आणि एक काम, म्हणजे अर्थार्जन किंवा पैसा, आणि दुसरं काम म्हणजे कामना, इच्छा. आपल्याला काय काय इच्छा आहेत, आपल्याला काय काय मिळावं असं वाटतं, त्या दृष्टीने मनुष्य कसा प्रयत्नशील राहतो, अशा दोन गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. म्हणाले आता या अर्थकामाला मध्ये ठेवलं आहे आणि धर्म आणि मोक्ष त्याच्या दोन बाजूला आहेत. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यामध्ये अर्थ काम मध्ये आहेत आणि धर्म आणि मोक्ष हे त्याच्या बाजूला आहेत. म्हणाले त्या अर्थकामाला या दोन गोष्टींनी बंदिस्त केलेलं आहे की धर्म जो आहे तो अर्थार्जनाचे मार्ग कसे असावेत, कामना कोणत्या असाव्यात हे ठरवणारा, हे सांगणारा आहे. तर मोक्ष हे उद्दिष्ट असल्यानंतर आपल्या कामनेचं जे स्वरूप आहे ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये येणार आहे, एका विशिष्ट प्रकाराने आपल्याला समजणार आहे की आपल्याला मोक्षाची इच्छा आहे किंवा मोक्ष म्हणजे असा असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्यावरची बंधनं आपण अधिकाधिक कमी करून घ्यावीत. असा जेव्हा विचार आपल्या डोळ्यापुढे येतो तेव्हा मनुष्य म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीत खर्च केलाच पाहिजे का, आपण इतकी चैन केलीच पाहिजे का, या प्रत्येक गोष्टीच्या विषयी आपल्याला एवढी आसक्ती असता कामा नये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतता कामा नये, आपले राग, आपले लोभ, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा ह्या सगळ्या मर्यादित असायला पाहिजेत वगैरे वगैरे.
अशा अनेक गोष्टी मनुष्याला त्या मोक्षाचं स्मरण आहे म्हणून अर्थकामावर नियंत्रण आणणारे आहेत. आणि धर्म असा आहे की अर्थार्जनाचे मार्ग आणि कामना या कशा असाव्यात यांचं नियंत्रण करणार आहे. धर्म आपल्याला विधी निषेध सांगतो. धर्म आपल्याला डूज अँड डोंट्स सांगतो की हे करा, हे करू नका. हा विधी, हा निषेध. विधी म्हणजे मान्य आहे, वैध आहे, हे करणं योग्य आहे. आणि निषेध म्हणजे ते करणं योग्य नाही. आणि मग जे योग्य नाही त्याची इच्छा करू नका. दुसऱ्याच्याकडे वस्तू आहे, ती मला पाहिजे आहे, त्याला मागून मिळाली नाही तर मी ती चोरून घेईन, ही जी इच्छा आहे हे धर्माला मान्य नाही. कारण धर्म सांगतो चोरी करू नको, कुणाच्याही वस्तूचा अभिलाष करू नको. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ आणि हे काम, जे कामना, इच्छा, आकांक्षा, पैसे मिळवणं आणि त्या धर्माधिष्ठित मार्गाने मिळवणं, या 3 गोष्टी. आणि 4था मोक्ष, तो मोक्ष मिळवणं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. म्हणजे या जन्मामध्ये आल्यानंतर जसं आमचं व्यावहारिक जीवन यशस्वी व्हावं, चांगलं जावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला कृतार्थतेचा अनुभव मिळावा, तशी ती कृतार्थता मोक्षाशी पण निगडीत आहे की मनुष्याला मोक्षाचा सुद्धा लाभ व्हावा. किंबहुना या जन्माचं प्रयोजनच मोक्षाकरता आहे असं दुसऱ्या बाजूनी म्हटलं तर अतिशयोक्तीचं वाटू नये. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला या पुरुषार्थामध्ये धर्माचं नियंत्रण अर्थकामावरती आहे. आता हे सांगत असताना मोक्षाचं साधन, आता आपण आपल्या विषयावर आलो. ते सूत्र त्यांनी सांगितलं की पुरुषार्थ कोणते आहेत, हे 4 पुरुषार्थ झाले. आता हा जो 4था पुरुषार्थ मोक्ष आहे, तो मोक्ष म्हणजे काय, ते ब्रह्मज्ञान करून घेणे. ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला मोक्ष प्राप्त झाला. ब्रह्मज्ञान हे मोक्षाचं एक साधन आहे. आता त्याच्याशिवाय दुसरा उपाय मोक्षाला नाही. म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही मार्गाने गेलं तरी मोक्षाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, ही त्याच्या मागची धारणा आहे. आता त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की जो मोक्षाचं ज्ञान करून घेतो त्याचं काय होतं, तो या भवसागरातून तरून जातो. म्हणजे या भवसागरामध्ये ज्या सुखदुःखांचा पाठपुरावा सारखा केला जातो त्याच्यापासून तो पूर्णपणे मोकळा होतो, स्वतंत्र होतो. आणि म्हणून तो मोक्षपदाला जातो असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. त्यांनी उपनिषदांचा दाखला दिलाय आणि छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे ते म्हणतात तरती शोकम आत्मवित, म्हणजे शोकाची निवृत्ती होते जो आत्मज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी. आणि म्हणून तो उत्तम अशा पदावरती, वर्णन पुढे केलंय, तो उत्तम अशा पदावरती आरोहण करतो. त्याला जर सद्गुरू प्राप्त झाले तर त्यांच्या कृपाशीर्वादाने त्याला ब्रह्माचं ज्ञान मिळतं. देह पडण्याचा अवकाश की तो ज्ञानी जो आहे तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. नंतर अशा प्रकारे तो सगळ्या बंधनातून सुटलेला असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या ज्या ज्या इच्छा अंतःकरणात आहेत त्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी त्या अमृतत्वाची त्याला प्राप्ती होते. आणि श्रुतीनी ब्रह्मज्ञानाचं असं वर्णन केलेलं आहे. असं इथे या सूत्राच्या खाली भाष्यामध्ये सांगितलंय की ज्याला ब्रह्माचं ज्ञान होतं त्यांनी जे जे काही संकल्प करावेत केलेले असतात ते सगळे संकल्प पुरे होतात. त्याच्या इच्छा आकांक्षा, त्याला वेगळी इच्छा आकांक्षा असते की नाही हा भाग वेगळा, पण त्याला जे काही वाटतं, माऊलींनी जसं म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. त्यांची ही इच्छा आहे, त्यांचं परमेश्वराकडे मागणं आहे की मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे जे मागावं ते ते त्याला पुरतेपणाने मिळावं, ही माऊलींची इच्छा आहे. ती त्यांनी भगवंताकडे, त्यांच्या सद्गुरूंच्याकडे त्याचं मागणं केलेलं आहे. आणि निवृत्तीनाथांनी जेव्हा अत्यंत संतोषाने ते स्वीकारलंय त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात येणे वरे ज्ञानदेवो सुखी या झाला, की या वरांनी ज्ञानदेवांना सुख प्राप्त झालंय. हे ब्रह्मज्ञानी पुरुषच मागणं मागतात
किंवा समर्थांनी मागितलंय तसं कल्याण करी रामराया, की हे भगवंता आता तू ह्या नाशाला सुरुवात केली आहेस. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी, की आम्ही जे जे काही करत राहिलो त्या सगळ्याच्या ठिकाणी तू आम्हाला मदत केलीस आणि आरंभिली बोहरी त्या विनाशाला, त्या वाईट गोष्टी नष्ट करण्याला तू सुरुवात केलेली आहेस. जे दुष्ट पायंडे आहेत ते संपवत आणलेले आहेस आणि त्यामुळे आम्हाला त्याचा संतोष आहे. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी रामराया. आणि म्हणाले आमच्या तुझ्या अंतःकरणामध्ये आमच्या विषयीची जी दया आहे ती अपार आहे. हे सगळं मागतो आणि परमात्मा त्यांना देतो. हे कुणाकरता होतं ते म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष या विश्वकल्याणाकरता काही मागतो आणि ते परमात्मा पुरं करतो. हे सगळं उपनिषदांनी केलेलं वर्णन आहे. ही सगळी त्या विचारांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेच्या पुढे आता असं म्हटलेलं आहे की मोक्ष प्राप्ती करता मागचाच विषय पुन्हा पुढे आलाय. आता हा विषय मात्र थोडा चर्चेचा विषय आहे. हा सलग एक दिशेने जाणारा उपासनेचा विषय नाही आहे. उपासनेच्या संदर्भातच आहे पण चर्चेनी आहे. त्यांनी म्हटलंय की ज्ञान हे मोक्षाचं स्वतंत्र कारण आहे असं कुणी जर म्हटलं तर त्याला श्रुती काय म्हणते, तर श्रुती असं म्हणते की कर्म हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते मुळात आहे. आणि मग त्या कर्माच्या माध्यमामधून जे ज्ञान प्राप्त होतं, जी चित्तशुद्धी होते, त्या ज्ञानाने मोक्ष लाभतो असं श्रुती म्हणते. असं एक वचन आहे, म्हणजे जैमिनींचं वचन आहे. ते आपण बघूया. त्यांनी असं म्हटलंय शेषत्वात पुरुषार्थवादो यथान्वेष्विती जैमिनीही. म्हणजे आत्मा कर्माला अंगभूत असल्यामुळे पुरुषार्थ सांगणाऱ्या श्रुती इतर श्रुतींप्रमाणेच अर्थवाद रूपच आहेत असे जैमिनी म्हणतात. जैमिनी असं म्हणतात की काही झालं तरी सुद्धा मोक्ष हा कर्माशिवाय मिळत नाही. आता इथे पुन्हा ब्रह्मसूत्रातल्या वादाला छोटीशी सुरुवात आहे. फार क्लिष्ट वाद नाही आहे, त्याची चर्चा चांगली आहे. पण आता ते तुमचं म्हणणं आमचं म्हणणं पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष असा विषय आहे. तर त्यांनी सांगितलं की अहो तुम्हीच म्हणता की ज्ञान होण्याकरता चित्तशुद्धीची आवश्यकता आहे आणि जीव तर त्याचा प्रारब्धाचा भोग भोगण्याकरता जन्माला येतो. मग त्याचे प्रारब्धाचे भोग भोगायला जन्माला येणारा जो हा जीव आहे, या जीवाला आता तुम्ही त्याचं चित्त शुद्ध होण्याकरता सत्कर्म करा असं सांगता की सत्कर्माची कास धरा. सत्कर्मानी काय होतं? सत्कर्मानी चित्तशुद्धीला मदत होते. व्रतांचं अनुष्ठान केल्याने चित्तशुद्धीला मदत होते. म्हणाले धैर्य धारण करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले नियम चालवत राहणं, याच्यातून चित्ताच्या ठिकाणी अनेक गुण निर्माण होतात. ज्ञानाची जी महती गायली आहे तो केवळ अर्थवाद आहे. अर्थवाद याचा अर्थ असा की आपली जी स्तोत्र असतात, सूक्त असतात, त्याच्यात शेवटी फलश्रुती लिहिलेली असते. विद्यार्थी लभते विद्यान, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. हे स्तोत्र वाचिता नित्य की सुरू होतं की मग काय काय होतं ते सगळं त्या फलश्रुतीमध्ये प्रत्येक पोथीमध्ये लिहिलेलं असतं, प्रत्येक स्तोत्रामध्ये लिहिलेलं असतं. तो काय असतो? तो काहींच्या मते अर्थवाद आहे. अर्थवाद याचा अर्थ असा की मनुष्याला ते स्तोत्र म्हणण्याकरता उद्युक्त करणारी गोष्ट, त्याला ती उद्युक्त करते स्तोत्र म्हणायला. का? अहो यात सगळंच लिहिलं आहे की मुलांना सुद्धा विद्या मिळते, धनाची अपेक्षा असेल तर धन मिळतं, पुत्राची अपेक्षा असेल तर पुत्र मिळतो, जे जे मागावं शत्रूंचा नाश होतो, घरामध्ये सुख निर्माण होतं. मग ह्या स्तोत्राचं पठण करावं, मग ह्या पोथीचं पारायण करावं. म्हणाले हे सगळं जे लिहिलेलं आहे या सगळ्या स्तुतीला, या सगळ्या विशेष अशा त्याच्या सांगितलेल्या फलांना या भाषेमध्ये म्हणजे पूर्वमीमांसेच्या भाषेमध्ये अर्थवाद असं म्हणतात.
अर्थवाद म्हणजे जरा अतिशयोक्तीने, जरा आमच्या मनावरती त्याचा पगडा बसावा म्हणून, आम्हाला ते आकर्षक वाटावं म्हणून अशा अर्थवादात्मक श्रुती असतात. तसंच म्हणाले जैमिनी म्हणतात की ज्ञानाची फार महती गायलेली आहे आणि ज्ञानच सगळं काही देतं. जैमिनी म्हणतात त्या सगळ्या श्रुती ह्या अर्थवादात्मक आहेत. नुसत्या ज्ञानाने काही ब्रह्मज्ञान होत नाही किंवा नुसत्या ज्ञानाने काही परमेश्वराची प्राप्ती होत नाही. म्हणाले कर्मावरची श्रद्धा वाढवण्याकरता सुद्धा शास्त्राची काही रीत ठरलेली आहे. म्हणाले जेव्हा यज्ञ करायला बसतो तेव्हा त्या यज्ञामध्ये तिथे धरून काजळ तयार करून ते डोळ्यामध्ये घालतो, ते अंजन घालतो. का घालतो? कारण अशी धारणा, अशी समज आहे की ते अंजन आपल्या डोळ्यात घातलं की शत्रू आपल्याला पाहू शकत नाही, शत्रूला आपण त्या अंजनाने दिसत नाही, ही जी धारणा आहे. तर म्हणाले तसंच जे प्रयाजादी गोष्टींचं जे कवच आहे ते यज्ञाचं कवच होतं आणि यज्ञकर्त्याचा तिथे असलेले शत्रू म्हणाले त्याचा कुठल्याही प्रकारे पराभव करू शकत नाहीत, उलट यज्ञकर्ताच त्याचा पराभव करतो. याचा अर्थ असा की यज्ञामध्ये येऊन विघ्न आणणारे जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा निपात त्या प्रयाजादींमुळे होतो. आता हे सगळं जे सांगितलेलं आहे की राक्षस लोक यज्ञामध्ये येतात आणि यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या राक्षसांचा निपात सुद्धा यज्ञातल्या अमुक एका क्रियेने होतो. हे सगळं त्यांचं म्हणणं असं आहे की हा अर्थवाद आहे का? ही वस्तुस्थिती आहे. म्हणाले तुम्ही गौरवानी आत्मज्ञान श्रुतीने जे वर्णन केलेलं आहे त्याचं ज्ञान हे जे आहे ते कर्माचं अंग आहे. ज्ञान प्राप्त करण्याकरता कर्मचित्त शुद्धी करतो असं नाही, हा त्यांच्या वादाचा विषय आहे. म्हणजे वाद कशा करता आला की कर्माची महती काय आणि ज्ञानाची महती काय. कर्माची महती अधिक आहे, कर्मामुळे ज्ञान प्राप्त करण्याची पात्रता येते, त्यामुळे कर्मामुळे ज्ञानाची प्राप्ती होते. मोक्ष प्राप्तीचं कर्म हे एक अंग नाही, कर्माचं ज्ञान हे एक अंग आहे असं जैमिनींनी म्हटलेलं आहे. आचार्य दर्शनात ज्ञानी लोक कर्माचे आचरण करतात असेच श्रुतीने दाखवले असल्यामुळे केवळ ज्ञानाने मोक्ष लाभतो असे म्हणता येणार नाही. आता जैमिनी विचार चालू आहे ह्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की ज्ञानी पुरुष आहेत जे ब्रह्मज्ञानी आहेत, वल्लभाचार्यांसारखे पुरुष आहेत, यज्ञ करतात, कर्मकांडावरती श्रद्धा ठेवतात, कर्मकांड करतात. मध्वाचार्य आहेत, कर्मकांडावरती श्रद्धा ठेवतात. निंबार्काचार्य आहेत, सगुणाची उपासना करतात. परमेश्वराचं स्वरूप सगुण रूप हे अंतिम आहे असं मानून त्याचे अनेक उपचार आणि त्याच्या त्या उपचारांनी त्या कर्मांनी त्या देवतेला प्रसन्न करतात. म्हणून हे जे ज्ञानी म्हणून जे ख्यात झालेले आहेत, ख्यात नाम आहेत असे जे मोठे ऋषी आहेत ते सुद्धा ह्या कर्मांचा आचार दर्शनात ज्ञानी लोकांच्या कर्माचं आचरण सुद्धा असंच दिसतं की ते सुद्धा हे निरनिराळं कर्म करतात. म्हणजे कर्माला कर्मकांड का म्हणता आणि कर्माला तुम्ही न्यूनता का देता असं जैमिनी म्हणतायत. आणि ज्ञानाला इतकं मोठं स्थान तुम्ही का देऊन ठेवलं हा त्यांच्या वादाचा विषय आहे. म्हणून ते म्हणतात की राजा जनक सुद्धा मोठा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, पण त्या राजा जनकांनी सुद्धा आपल्या ठिकाणी पुष्कळ यज्ञ संपन्न केले, अनेक प्रकारचं कर्म केलं. ऋषी सुद्धा गृहस्थाश्रमी आहेत. त्या गृहस्थाश्रमी ऋषींनी सुद्धा कर्माचा उपदेश केलेला आहे. म्हणजे ते ऋषी सुद्धा कर्म करणारेच होते. आणि उद्दालकाला सुद्धा श्वेतकेतूंनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याचाच उपदेश केलाय, कर्म स्वीकारण्याचाच उपदेश केलाय. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता यज्ञाचीच उपासना, अग्निहोत्राचीच उपासना केलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे एक 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 जर पुरुष आपण पाहत गेलो की सत्यकाम जाबाल
त्याचा शिष्य उपकोसल, त्या उपकोसलाने 7 दिवस त्या यज्ञवेदीच्या शेजारी बसून उपवास केलेला आहे. आणि तोडाला माझे गुरु मला ज्ञान का देत नाहीत, मला त्या ब्रह्माच्या विषयी समजावून का सांगत नाहीत. शेवटी तो यज्ञनारायणाला विनंती करतो. त्या यज्ञनारायणाच्या ठिकाणी त्याला ज्ञान देण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य आहे. ते यज्ञनारायण म्हणतात, मी तुला अमुक अमुक गोष्ट सांगतो, त्याच्या पुढचं तुझे गुरु तुला सांगतील. आणि त्याप्रमाणे आपल्या गुरूंच्याकडून तो शेवटी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो. पण ते सगळं ब्रह्मज्ञान तो अग्निहोत्राच्या उपासनेने, आपल्या गुरुजींच्या अग्निहोत्राची सेवा तो करत असतो. त्यांनी असे दाखले दिले आणि त्यांनी सांगितलं की जो कर्म करतो त्यांनी नित्य सत्कर्म करणारा आणि साध्या गृहस्थाश्रमामध्ये राहणारा तो सुद्धा मोक्षाला जातो, मोक्ष मिळवतो. आणि त्याला कर्माचे कष्ट केल्याशिवाय काय मिळतं बरं, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. म्हणाले मोक्ष प्राप्त झाला किंवा ब्रह्मज्ञान झालं तरी ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा हे ब्रह्मज्ञानी पुरुष कर्म करतच राहतात, ते कर्म थांबवत नाहीत. आणि म्हणाले त्याच्यावरून असं लक्षात येतं की ब्रह्मज्ञान जे आहे ते कर्माशिवाय मिळत नाही. हा जैमिनींचा पक्ष चालू आहे. तत्श्रुते हे, श्रुती ही तशीच आहे. श्रुती ही म्हणाले तेच सांगतात की विद्या, श्रद्धा, उपासना या सगळ्यामुळे कर्माचं जे अनुष्ठान आहे ते जास्तीत जास्त बळकट होतं. आपण पाहिलंय 3ऱ्या अध्यायामध्ये की समजून उमजून अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. त्यांनी सांगितलं की ज्याला विद्या आहे, ज्याला ज्ञान आहे, त्या ज्ञानाने केलेलं जे डोळस कर्म आहे ते डोळस कर्म मनुष्याला अधिकाधिक ज्ञानाकडे घेऊन जातो, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून देतो, त्याला मोक्षाची प्राप्ती करून देतो, त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. हा सगळा जैमिनी पक्ष सांगता येते. म्हणाले इथे विद्या हे कर्माचं एक अंग आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानाला मोक्षाचं स्वतंत्र स्थान मानू नये. आता हे कुणाच्या विरुद्ध चाललंय, हे शंकराचार्यांच्या विरुद्ध चाललंय. कारण शंकराचार्य जे आहेत ते काय म्हणतात, ज्ञानातेव तु कैवल्यम, कैवल्याची प्राप्ती फक्त ज्ञानानीच होते. पण ब्रह्मसूत्रामधली सूत्र सांगतायत छे हो म्हणाले केवळ ज्ञानानी होते असं म्हणू नये, कारण त्याला इतक्या लोकांचे आधार आहेत, पूर्वमीमांसेचे आधार आहेत, इतिहासाचे आधार आहेत राजा जनकांच्या सारख्या, आणि पुढे आचार्यांचे आधार आहेत. आणि त्या सगळ्या आचार्यांनी म्हटलंय की कर्म करावं. आता समन्वयारंभणात म्हणजे शेवटी ज्ञान आणि कर्म एकत्र जातात असे सांगितले असल्यामुळे नुसते ज्ञान मोक्षाला कारण होत नाही. म्हणून आपण त्या 3ऱ्या अध्यायाच्या किंवा 3ऱ्या पादाच्या शेवटी निष्कर्षाला आलो. ते आपण काय म्हटलं की हा समन्वय आहे, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय आहे, यांचा समुच्चय नाही आहे. ज्ञानातलं हे उचललं, कर्मातलं हे उचललं, ज्ञानातल्या 25 गोष्टी, कर्मातल्या 10 गोष्टी, असं नाही आहे. म्हणाले हा समुच्चय नाही, यातल्या 50, यातल्या 20, यातल्या 30, यातल्या 40 असं नाही. म्हणाले त्याचा समन्वय आहे. ज्ञान आणि कर्म हे समन्वयाने जातं अशा सांगणाऱ्या श्रुती आहेत म्हणाले. आणि त्यामुळे बृहदारण्यकामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय. आणि आपण पाहिलंय सुरुवातीला की जेव्हा जीव देह सोडून निघतो त्यावेळी त्याच्याबरोबर विद्या आणि कर्म दोन्ही जातं. या जन्मामध्ये जी अर्जित विद्या आहे, आम्ही जे काही या जन्मामध्ये ज्ञान मिळवलेलं आहे त्यातलं काहीच फुकट जात नाही, ते सगळंच्या सगळं त्या जीवाबरोबर जातं. म्हणून ती अर्जित विद्या जाते, त्यांनी जे कर्म या जन्मामध्ये केलेलं आहे ते कर्म पण त्या जीवाबरोबर जातं. मग ते म्हणतात की कर्म आणि विद्या ह्या जर दोन्ही गोष्टी जातात तर कर्माला गौणत्व का देता, कर्म पण तितकंच महत्वाचं आहे, किंबहुना कर्मच अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की कर्म आणि ज्ञान हे परस्परांना पूरक आहेत, हे लक्षात ठेवा. तद्वतो विधानात, वेद जाणणाऱ्यांनी कर्म करीत राहिले पाहिजे असे श्रुतीने सांगितले असल्यामुळे केवळ आत्मविद्या
मोक्ष साधन मानू नये. आपल्याकडे ह्या दोघांचा समन्वय आहे. आत्मविद्या म्हणजे उपनिषदांनी सांगितलेल्या ब्रह्मविद्या. आपण त्या आत्ता मुद्दाम घेतल्या नाही त्याच्याबरोबर. त्याचं कारण असं की शेवटचा जो अध्याय आहे तो मोक्षाध्याय आहे. त्या मोक्षाध्यायामध्ये त्या प्रत्येक ब्रह्मविद्येचा विचार केला. सगळ्या काही ब्रह्मविद्या आपण घेऊ शकत नाही, पण गोळाबेरीज काहीतरी उदाहरणादाखल त्या ब्रह्मविद्या घेतल्या. तर त्या ब्रह्मविद्या कशा मोक्षाला कारण आहेत, त्या विद्यांचा कसा. आता बघा कसं असतं, प्रत्येक आचार्य आपलं तत्वज्ञान मांडत असतो. ते मांडत असताना फक्त भर कशावर द्यावा यावर तत्वज्ञान बदलत जातं. कुणी कशावर भर दिला? शंकराचार्यांनी या ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान देणारे आहेत याच्यावर भर दिला. त्याच्यावर भर दिल्यामुळे त्या ब्रह्मविद्यांचा अभ्यास केला, म्हणजे त्यांचं ज्ञान मिळवलं की ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. बाकीचे जे आचार्य आहेत ते म्हणतात की त्या ब्रह्मविद्या हा ब्रह्माला जाणण्याचा एक मार्ग म्हणून समोर आलेले आहेत. त्या ब्रह्मविद्यांच्या बरोबरीने उपनिषदांनी जर कर्मावर तितकाच भर दिला आहे तर तुम्ही कर्माला डावलता कसे? आणि म्हणून त्यांनी छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचा दाखला दिलाय. आणि त्यांनी म्हटले, आता ईशावास्य उपनिषदांनी पण स्वच्छ म्हटलंय, दुसराच मंत्र आहे की म्हणाले की ज्याला कुर्वन्ने वेह कर्माणी झिजीविषेद शतां समहा. म्हणाले 100 वर्ष कर्म करीतच मनुष्याला जगलं पाहिजे. आणि प्रत्येकालाच कळतं की कुणाचीही कर्मातून सुटका नाही. मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. त्याची विहित कर्म असतील, ते स्वधर्माचरण असेल, ते अग्निहोत्रादी कर्म असेल, ते यज्ञादी कर्म असेल, ते राष्ट्र कर्म असेल, ते समाज कर्म असेल, कोणतंही असेल, त्यांनी जे निवडलंय, जे पत्करलं आहे त्या कर्मापासून त्याची सुटका नाही. त्याकरता त्यांनी सांगितलंय की अगदी शेवटी छांदोग्यामध्ये कर्माच्या विषयी त्यांनी सांगितलंय की ज्याचं वेदांचं अध्ययन ज्याला करायचं आहे त्यांनी गुरुगृही जावं, वेदाध्ययन करावं आणि ते करून ते अध्ययन पुरं झाल्यानंतर गुरूंची सेवा अध्ययन करताना करून, तसंच अध्ययनाला न कंटाळता अध्ययन मनापासून करून सगळा विषय उत्तम प्रकाराने जाणून घेऊन मग आपल्या गुरूंना प्रसन्न ठेवून त्यांनी आपल्याला मिळालेली जी विद्या आहे ती पूर्ण झाल्यानंतर समावर्तन संस्कार करून, म्हणजे आपल्याकडे जसं पदवी प्रदान समारंभ आहे तसा तो समावर्तन आहे की गुरु त्यांना सांगतात की आता तुम्ही जी विद्या शिकण्याकरता इथे आला होतात त्या विद्येमध्ये तुम्ही आता पारंगत झालेले आहात, जे तुम्हाला ती विद्या उत्तम प्रकाराने आत्मसात झाली आहे. आणि म्हणून त्यांचा जो सत्कार केला जातो त्याला समावर्तन म्हणतात. आपल्यासारखं असे गुरुकुल असे, आणि जसं युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये तो पदवीदान समारंभाचा दिवस ठरलेला असतो आणि त्या दिवशी श्रेष्ठ व्यक्तीच्या हाताने पदवी दिली जाते, त्यांच्याकरता काहीतरी उपदेशपर भाषण असतं. तसंच गुरुजी मुलांना निरोप देत असत त्यांच्या घरी जाण्याकरता, आणि जाण्यापूर्वी त्यांना उपदेश करत असत. म्हणाले तिथे सत्यम वद धर्मम चर, खरं बोल, धर्माचं आचरण कर. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी पुष्कळ आहे, म्हणजे तो सगळा जो भाग आहे की देवतांची उपासना कर, आल्या गेल्यांचं स्वागत कर, घरामध्ये नीट राहा, गृहस्थाश्रम स्वीकार वगैरे वगैरे. आणि असे बऱ्याच प्रकारचे उपदेश आहेत. त्या तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीच्या शेवटी त्यांनी तो उपदेश केलेला आहे. आणि त्या उपदेशामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जे आचरण करतो त्या आचरणातलं जे चांगलं आहे ते स्वीकारा. यानी अस्माकं सुचरितानी तानी सेवितव्यानी नो इतराणी. जे आमचं चांगलं आहे त्याचा स्वीकार करा, जे आमचं आचरणीय नाही ते स्वीकारू नका. पण व्यवहारामध्ये कसं असतं माणसाचं की माणूस त्याला जे सोपं आहे त्याचं आचरण करतो
आणि त्यामुळे आपल्याकडे टिळकांच्या चरित्रामध्ये चरित्रकारांनी लिहिलं आहे की टिळकांना सुपारी खायला आवडत असे आणि टिळकांच्या जवळ सुपारी आणि अडकित्ता कायम असायचा आणि ते पांढरी रोठा सुपारी बारीक पातळ करून सुपारी खात असत. म्हणाले टिळकांचा अडकित्ता पुष्कळांनी घेतला पण टिळकांचा कित्ता कोणी गिरवला नाही. म्हणजे म्हणाले त्यांना गुरुस्थानी मानलं तरी हे असं होतं. आजचंच चित्र आहे. आज सुद्धा ती एवढी मोठी लोकांनी इतकी शांततापूर्ण आंदोलनं करतायत, सगळं उत्तम आहे. काय जे चाललं आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये जी तरुण लहान मुलं उतरलेली आहेत वयाच्या 12व्या वर्षापासूनच्या, सगळं टी व्हीवर बघूनच आपल्याला कळतंय, आज दुसरा काही मार्ग नाही. पण ही जी 16, 20, 25 वयोगटातली मुलं आहेत त्यांनी डोक्यावरती टोप्या घातल्या आहेत, गांधी टोप्या, पण त्या टोप्यांवर अण्णा हजारे असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यावरती अण्णा हजारे लिहिण्याची एक तर गरज नव्हती. एक दुसरं, ही मुलं, हा त्यांच्यातला जो उत्साह असतो त्याच्याकरता सांगणं आहे. दुसरं, सोनिया गांधींचं चित्र, सिब्बलांचं चित्र, आणि त्या चित्रावरती आघात करतायत. चित्र धरलं 2 मुलांनी आणि त्या चित्राला मारतायत. आता ह्या मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सांगणारा सांगतो आहे की शांततापूर्ण आंदोलन करा, कुठल्याही प्रकारचा वेडावाकडा आचार त्यांनी काही केलं नाही. काही कोणाची घरं फोडली नाहीत, कोणाच्या काचा फोडल्या नाहीत, कुठल्या गाडीच्या नाही, कोणाच्या टायर पंक्चर केले नाही, हे सगळं ठीक आहे. पण सुचरितानी फार अवघड असतं. आपल्या गुरूंचं सुद्धा सुचरित घेणं आणि नाही वेडवाकडा अवलंबणं म्हणजे त्याचं शिस्तीने न अवलंबणं. काही गरज नाही, डोक्यावर पांढऱ्या टोप्या घातल्या तरी लोकांना समजतंय की अण्णांच्या करता त्यांना पाठिंबा द्यायला त्यांच्यासारखी गांधी टोपी तुम्ही घातली आहेत. पण हा जो एक उथळपण असतं ना विचारांचं, ते त्या वयाला शोभतं. मोठ्या माणसांनी केलं तर शोभणार नाही. ती लहान मुलं आहेत म्हणून ते क्षमाशील आहे, तो भाग सोडून द्या. पण तरी सुद्धा कितीही गुरूंनी उपदेश केला तरी सुद्धा एक वैयक्तिक अभिनिवेश प्रत्येकामध्ये शिल्लक राहत की आज आपण पकडले जाणार तर आपल्या अनुयायांनी काय करावं याच्याकरता कालच अण्णा हजारांनी आपली सीडी तयार करून दिलेली की हे तुम्हाला मार्गदर्शन आहे, असे तुम्ही वागा. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की यानी अस्माकम सुचरितानी तानी सेवितव्यानी नो इतराणी. जे चांगलं आहे त्याचंच सेवन करा. खूप मी आपल्याला म्हणून त्यांनी अनेक प्रकारे उपदेश केला की मला गुरु मानलं आहेत, मला श्रेष्ठ म्हटलं आहेत आणि माझ्यावरती गुरु म्हणून तुम्ही निष्ठा ठेवली आहेत, तर ते गुरु सांगतात की तुम्हाला मी श्रेष्ठ वाटतो, मी तुम्हाला शिकवलं आहे म्हणून मी तुमचा गुरु आहे आणि म्हणून तुम्हाला मी वंदनीय आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणाले माझ्यापेक्षा कितीतरी विद्वान, कितीतरी अधिकारी, कितीतरी मोठे सद्गुणी सत्पुरुष तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटतील, त्या सगळ्यांचा आपल्या घरी बोलावून सत्कार करा. आणि तो सत्कार करताना नेहमीच तुमच्या मनात जर माझ्याविषयी फार आदराची भावना असेल तर ती भावना त्यांच्या ठिकाणी समर्पित करा. तुम्ही असं म्हणा की जसे माझे गुरु मला वंदनीय आहेत, त्यांनी मला शिकवलेलं आहे, तसेच हे समोर आलेले सत्पुरुष आहेत, त्यांचा सत्कार करा. तुमच्या अंतःकरणात तुम्ही पुष्कळ पैसा मिळवला, दुसऱ्याला द्यावासा वाटला नाही, तर म्हणाले काही झालं तरी दान करणं सोडू नका. म्हणाले दान करणं जे आहे, तुम्हाला इच्छा नसेल करायची तरी 4 लोक दान करतात म्हणून लाजे काजे दान करा. लाजून तरी दान करा, लाजे काजे तरी करा, शिष्टाचार म्हणून तरी करा, धर्माचरण म्हणून तरी करा, आपल्याला सांगितलं आहे हा नियम आहे म्हणून तरी करा. पण म्हणाले कोणत्याही कारणाने का होईना पण दानधर्म करा. अशा प्रकारे इथे ते आपल्याला सांगतायत की म्हणाले मनुष्याने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा, धार्मिक वळण आपल्या प्रपंचामध्ये ठेवावं, आपल्या परिवाराला सुद्धा चांगल्या संस्कारांनी वाढवण्याचा प्रयत्न करावा, आपलं जीवन एका विशिष्ट पद्धतीने संयमात जगावं आणि तसंच आपण चांगलं जगत असताना जगालाही आपल्याकडून त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आयुष्य संपेपर्यंत सदाचारी राहावं आणि हे एवढं केलं तर याच्या बळावर मनुष्याला ब्रह्मलोक मिळतो. वेगळं साधन करायची गरज नाही,
कारण स्वतःचं कर्मच इतकं उज्ज्वल चांगलं केलेलं आहे जन्मभर की ते कर्मच आम्हाला चांगल्या मार्गाने नेण्याकरता पुरेसं आहे. आणि म्हणाले या मार्गाचं विधान वेदांनी स्पष्टपणाने सांगितलंय. मग वेदांनी जर आपल्याला स्पष्टपणाने कर्म सांगितलं आहे तर कर्म कमी कसं, कर्माचा अधिकार तुम्ही का डावलता, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. दुसरं असं की आता अलीकडे कोणी आरोप करेल की अहो त्या काळी शांत जीवन जगणं शक्य होतं, किंवा आत्ता आपण बोलत होतो त्याप्रमाणे आपल्या सगळ्या देशाला भ्रष्टाचाराने अगदी व्यापून टाकलेलं आहे, ग्रासलेलं आहे. यामध्ये आम्ही खूप सदाचरण करावं, आम्ही खूप स्वच्छ जगावं, आम्ही खूप चांगलं राहावं, हे तुम्ही आम्हाला कसं सांगता, आम्ही कसं जगू शकतो. तेव्हा शास्त्र त्याला सांगतं की म्हणाले कितीही हजार वर्ष गेली तरी सुद्धा कशामध्ये बदल झाला, गहू बदलला, तांदूळ बदलला, ज्वारी बदलली, माणसाची भोजनाच्या बद्दलची आवश्यकता बदलली, त्या वस्तूंचं पोषण मूल्य बदललं. म्हणाले काही बदललं नाही. म्हणाले आहारातली ही जी द्रव्य आहेत ती त्याची आवश्यकता आणि ते पालटणं शक्य नाही. माणसाने कितीही जंक आणि फास्ट फूड खाल्लं तरी सुद्धा शेवटी तो म्हणतो वरण भात खाल्ल्याशिवाय समाधान नाही. तेच त्याचं मूळ अन्न आहे. ते म्हणाले त्याची आवश्यकता, त्याचं पोषण मूल्य, त्याची रुची आणि त्याची गरज कधीच बदलणार नाही. आणि म्हणून काळाप्रमाणे जर मनुष्य देह बदलला नाही, काळाप्रमाणे जर मनुष्य स्वभाव बदलला नाही, म्हणजे सगळ्या काळात सगळ्या प्रकारची माणसं आहेत. या काळात सुद्धा सगळ्या प्रकारची माणसं आहेत. प्रत्येकालाच एक नाक, दोन डोळे, दोन कान, एक तोंड, दोन हात, दोन पाय असंच आहे. म्हणजे मनुष्याचं हे जे सगळं रूप आहे ते तरी हजारो लाखो कोट्यावधी वर्षात बदललं नाही. मग काय बदललं? मग सदाचरणच का बदलता असा प्रश्न आहे त्यांचा. वेदाचा प्रश्न असा आहे की काहीच जर बदलत नाही तर आम्हाला काळाप्रमाणे आचरण बदलावं लागतं असं का म्हणता? ते सुद्धा बदलत नाही. मानवाची शरीर रचना तशीच आहे. तर वेदाज्ञेचं पालन आजही करणं हिताचं आहे. आणि मी आपल्याला सांगू का, या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जेव्हा इंटरनेटवरती मी सर्फिंग करत होते तेव्हा मी पाहिलं तर जगभरामध्ये पर्यावरणाचा विचार जेव्हा लोक मांडत होते, किंवा मी ज्या काळात पाहिलं 3-4 वर्षापूर्वी, त्यावेळेपर्यंत प्रत्येक शास्त्रज्ञांनी, प्रत्येक देशाने आपल्या बाजूनी जो विचार मांडला आहे पर्यावरणाकरता, त्यामध्ये जवळजवळ सगळ्या ठिकाणचं कन्क्लुजन घेत आलो आपण. तर अनेक ठिकाणी असे उल्लेख आहेत की ह्या भारत देशामध्ये हे ज्यांना पूर्वी आर्य म्हणत होते त्यांची जी निसर्गाशी जुळणारी जीवन पद्धती होती ती जीवन पद्धती आजच्या काळामध्ये सुद्धा आदर्शच आहे. म्हणजे आज सुद्धा हजारो वर्षापूर्वी निर्माण केलेले आमच्या जीवनाचे, आरोग्याचे, समाज व्यवस्थेचे, अर्थार्जनाचे आणि आमच्या जीवनातल्या संस्कारांचे जे नियम आहेत ते हजारो वर्षात जर बदलू शकत नाहीत, आजही त्याच्याचकडे आम्हाला वळावं असं जर वाटायला लागतं, तर याचा अर्थ ते असत्य कुठे आहे, ते अयोग्य कुठे आहे, ते निष्फळ कुठे आहे? ते सगळं उपयुक्त आहे. आणि म्हणून ते सांगतात की छांदोग्यामध्ये सुद्धा जे जीवनाचे आदर्श हे 4 आश्रम धर्म स्वीकारायला सांगितलंय. ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यासाश्रम आहे. या सगळ्याचा जो विचार सांगितलेला आहे, आश्रम व्यवस्थेप्रमाणे मनुष्यानी का नाही राहायचं असा प्रश्न इथे विचारलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की 25शी पर्यंत मनुष्याने विद्यार्जन करावं, आपल्या विषयात अभ्यासात कौशल्य मिळवावं, शरीराचं बळ वाढेल, मनाच्या उणीवा दूर होतील, या दिशेने प्रयत्नशील असावं, बुद्धी चांगली कार्यरत होईल आणि तिला अधिक गोष्टी समजतील, ज्याला आजच्या भाषेत आपण जनरल नॉलेज म्हणतो, सामान्य ज्ञान. आपल्या बुद्धीचं जितकं वाढवता येईल तितकं वाढवावं, आपल्या संस्कृतीविषयी प्रेम असावं, मनामध्ये आदर असावा
आणि नियम म्हणून धर्माचं काहीतरी आचरण करावं. ते नियमाचं बंधन आपण आपल्यावर लावून घ्यावं किंवा ते कटाक्षाने सांभाळावं, पाळावं. विद्याध्ययन झाल्यावर आता सांगितलं त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक आश्रमाची आपण स्वीकृती करत आपलं जीवन पुढे न्यावं. वयाच्या 68 वर्षानंतर गृहस्थाश्रमाच्या जबाबदाऱ्या दूर करून वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. 68 ते 80 वानप्रस्थाश्रम स्वीकारावा किंवा मनूच्या म्हणण्याप्रमाणे 70 वर्षानंतर आपलं जीवन वानप्रस्थाकरता आपण सुपूर्द करावं. आणि 68 नंतर वानप्रस्थाचा विचार करून प्रपंचामध्ये लक्ष न घालता आपण आपल्याला त्या प्रपंचापासून जितका अलिप्त होता येईल, करता येईल त्याचा प्रयत्न करावा. आणि घरामध्ये आज आपल्याला जर वस्त्रांनी संन्यास घेता येत नसेल तर वृत्ती संन्यास घ्यावा. भगवद्गीताकारांनी जसं सांगितलं आहे की वस्त्रांतर करायला प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण वृत्ती संन्यास घ्यायला काही अडचण नाही. माणसांनी वृत्ती संन्यास घ्यावा. अशा प्रकारे त्यांनी वेदाध्ययनापासून आजीवन सत्कर्म करत राहिला मनुष्य तर तो मोक्षालाच जातो. त्याला वेगळं साधन करण्याची आवश्यकता नाही. सदाचरण, सद्विचार, सद्वासना हेच मोक्षाचं साधन आहे. आणि आश्रम धर्माप्रमाणे आपल्या अंतःकरणातली कर्तव्य निष्ठा हेच मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देतं. नियमाच्य श्रुतीनी पण तसाच नियम सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण आता बोललो त्याप्रमाणे की ईशावास्य उपनिषदामध्ये कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतांश समहा म्हणाले 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे आणि 100 वर्ष कर्म करतच जगायचं आहे. जीवनातला असा एकही क्षण नाही की ज्या क्षणी आपल्याला कर्म करायचं नाही किंवा कर्म करावं लागत नाही. करावंच लागतं. कर्म टाळून कोणी बसू शकत नाही. कर्माशिवाय कोणाला राहता येत नाही. आणि त्यामुळे मनुष्यानी कर्म करत 100 वर्ष जगावं हा वेदांचा आदेश पाळावा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय, जे ईशावास्य उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते सांगतात की म्हणून जीवन जे कर्मामुळे आम्ही संपन्न करून घेतलेलं आहे त्याचं सत्कर्म हेच साधन आहे. तो इतका सत्कर्माने जातो आहे की त्याला कोणतंही कुकर्म स्पर्शूच शकत नाही, इतका त्याच्या सत्कर्माचा प्रभाव आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शेवटी कर्माच्या बळावरती काहीही वेगळं न करता तो मोक्षाची पायरी चढून जातो. आणि अशा प्रकारे कर्माचं जे महत्त्व आहे ते अतिशय आहे. आणि म्हणून कर्माची उपेक्षा करू नका आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो म्हणून कर्माला डावलू नका असं ह्या ठिकाणी श्रुतीचं सांगणं आहे असं त्यांनी आपल्या पुढे व्यक्त केले. आता पुढे त्यांनी असं म्हटलंय अधिकोपदेशातू बादरायणस्यैवं तद्दर्शनात. परंतु जीवात्म्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ सांगितला असल्यामुळे आत्मज्ञान अर्थवाद मानता येत नाही असे बादरायणांचे मत आहे व श्रुतीही तसेच सांगते. आता दुसरा पक्ष सुरू झाला. आता या दुसऱ्या पक्षात त्यांनी असं सांगितलं की अहो तुम्ही सत्कर्म करता म्हणजे तो जीव ज्या देहाच्या आश्रयाने राहतो त्या देहाच्या माध्यमामधून तुम्ही सत्कर्म करायला लागलात. आता आपण सांगितलं त्याप्रमाणे सदाचरण करत आम्ही आमचा गृहस्थाश्रम व्यतीत केला. चांगलेपणाने वानप्रस्थ मनुष्यानी जर सांभाळला आणि योग्य विद्या प्राप्त करण्याच्या काळामध्ये उत्तम प्रकारे विद्या प्राप्त केली तर हे सगळं सत्कर्मच आहे. आणि ह्या सर्व काळामध्ये आपला वेळ फुकट न घालवणं आणि आपल्या हाताने चांगल्या कार्याला उद्युक्त होणं आणि विद्येचं अध्ययन करणं, प्रपंचातली कर्तव्य करणं, वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्या ठिकाणी अलिप्तता बांधणं आणि शेवटी निरीच्छ वैराग्यशील होऊन आपल्या जीवनातला अंतिम काळ हा केवळ ईश्वर साधनेमध्ये व्यतीत करणं, हे जीवनाचं नियोजन हे तो जीव करतो. पण तो जीव जो आहे तो काही ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. त्यामुळे जीवाला झालेलं हे ज्ञान आहे
की सत्कर्मानी वागावं, सत्कर्मानी चालावं, सद्वासनेनी चालावं, पण त्या जीवाला ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे ना. त्यामुळे ब्रह्मज्ञान हे जीवज्ञानापेक्षा अधिक आहे आणि कर्माचं ज्ञान हे जीवज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञान हे जीवाला झालेलं त्या श्रेष्ठ अशा परमेश्वराचं ज्ञान आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बादरायण असं म्हणतात की आत्मज्ञान हा अर्थवाद नाही. अर्थवाद म्हणजे केवळ एक स्तुती, केवळ एक ज्ञानाचं स्वरूप आहे आणि ते आत्मज्ञानच काय ते श्रेष्ठ आहे. आता जसं व्यवहारामध्ये किंवा उपनिषदांच्या मध्ये कुठे कुठे ज्या लहान मोठ्या कथा येतात त्या कथांच्या मध्ये सत्यकाम जाबालाची कथा पण तशीच आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की विद्यार्थी त्यांच्याकडे वेद अध्ययन करायला आलेत. गुरुजी विचारतात तुला काय शिकायचंय? तो म्हणतो मला शास्त्रांचं अध्ययन करायचंय. कुणी म्हणतं मला सांग वेदांचं अध्ययन करायचंय. कुणी कोणता विषय, कुणी कोणता विषय, विशिष्टतेने अभ्यासतो. तर एखादा विद्यार्थी गुरुजी मी ब्रह्मज्ञान घेण्याकरता चाललेलो आहे असं म्हणतो. तर सगळ्या ज्ञानांच्या मध्ये ब्रह्मज्ञान हे श्रेष्ठ आहे असं उपनिषदांनी म्हटलं. ब्रह्मविद्या या सगळ्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहेत. हे सगळं जे ज्ञान आहे ते सगळं व्यवहारातलं ज्ञान आहे. व्यवहारामध्ये मग ते उद्योगाकरता उपयोगाला येणार असेल, ते निसर्गाला जाणणारं असेल, ते जीवनाला उपयुक्त ठरणारं असेल, म्हणजे माणसाला अर्थार्जनाकरता, मनोरंजनाकरता, आपल्या बुद्धीची भूक भागवण्याकरता अनेक कारणं असतील. पण हे जे प्रकृतीचं ज्ञान आहे, हे प्रकृतीचं ज्ञान हे व्यावहारिक आहे आणि आत्मज्ञान जे आहे ते यापेक्षा श्रेष्ठ आहे. अशी जी मांडणी उपनिषदांनी केली आहे. तर आता इथे त्यांनी उत्तर असं दिलंय की तुम्हाला जे वाटतं की कर्मच श्रेष्ठ आहे, कर्माने मनुष्याला मोक्ष मिळतो, कर्म करत करत त्याला त्या त्या विषयाचं ज्ञान होत जातं, तसं सत्कर्माचं आचरण आधिक्याने झालं की त्याला ब्रह्मज्ञान आपोआप होणारच आहे असं तुम्ही म्हणता जैमिनी, असं तुम्ही म्हणता पूर्वमीमांसक. पण म्हणाले बादरायण असं म्हणत नाहीत. बादरायण म्हणजे व्यासांची जी भूमिका आहे ती बादरायणांची भूमिका. म्हणाले ही जी बादरायण आहेत ते असं म्हणतात की तुम्ही आत्मज्ञानाची स्तुती आम्ही फार केली आहे, म्हणजे आत्मज्ञान हे श्रेष्ठ आहे असं म्हणतो, हा अर्थवाद आहे असं तुम्ही म्हणू नका. अर्थवाद याचा अर्थ की त्याची आवश्यकता, त्याचं स्थान, त्याचं मूल्य जितकं आहे त्याच्यापेक्षा आम्ही ते अधिक मानलंय, आम्ही त्याचा अधिक गौरव केलाय. म्हणजे आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे, ते लहान मूल हट्टी आहे, तर कधी कधी असं म्हणावं लागतं तू किती शहाणा आहेस ना, बघ तुझ्या दादाला सुद्धा कळलं नाही, तुला कळलं, तू शहाणा आहेस, तू ते कर. हे काय आहे? हा तुझा दादा शहाणा नाही, तू शहाणा आहेस, हा अर्थवाद आहे की त्याला मी शहाणा आहे हे ऐकलं की बरं वाटतं. म्हणून म्हणणं आहे एखाद्या गोष्टीचा गौरव हा त्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त करणं. आपण अगदी पात्रतेपेक्षा म्हणणार नाही, पण तरी सुद्धा तो आधिक्याने करणं याला अर्थवाद म्हणतात. ते म्हणतात तुम्ही आत्मज्ञान हेच श्रेष्ठ आहे असं म्हणता, हा तुम्ही अर्थवाद म्हणता, हे जैमिनी म्हणतात. ही वारेमाप स्तुती केली आहे त्या आत्मज्ञानाची. तसं काही नाही आहे, आत्मज्ञान तितकं काही महत्वाचं नाही असं जे तुम्ही म्हणता, म्हणजे जैमिनी म्हणतात, ते बादरायण म्हणतात तसं नाही. बादरायण म्हणतात आत्मज्ञान हा अर्थवाद नाही, आत्मज्ञान होणं हे महत्वाचंच आहे, ते श्रेष्ठच आहे असं बादरायणांनी म्हटलं. ही एकमेकांच्यावरती आपल्या आपल्या मतांच्या बाजूनी केलेला तो हल्ला आहे. म्हणाले कर्माची महती तुम्ही सांगता, पण ती महती एकांगी आहे. कर्म कुठं करायचं, केव्हा करायचं, किती करायचं हे सुद्धा विचारात घ्यावं लागतं. त्याचं साध्य काय आहे, त्याची साधनं काय आहेत हे सुद्धा कळून घ्यावं लागतं. नंतर त्या ठिकाणी हे करणं योग्य का न योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचं मूल्यमापन करावं लागतं.
त्याचं मूल्यमापन करण्याकरता साधी संसारातली प्रपंचाची बाईच्या जीवनातली गोष्ट आहे की स्वयंपाक किती करायचा, त्याच्याकरता भाजी किती आणायची, त्याच्याकरता तांदूळ किती शिजवायचे, हे सगळं जे आहे हे विवेकाने ठरवायला लागेल की आज घरामध्ये जर 4च माणसं जेवायला आहेत तर त्याच प्रमाणात भोजन बनलं पाहिजे, आणि उद्या घरामध्ये 25 माणसं जेवायला आहेत तर आमच्या घरी 4च माणसं जेवायला बनवण्याची भांडी आहेत, त्यामुळे 4च माणसांना पुरेल एवढा स्वयंपाक मी करतो, 25 माणसांनी भागवून घ्यावं, हे जसं शहाणपणाचं नाही. त्यांना म्हणायचं हे असं आहे की नुसतं कर्म करत राहा असं तुम्ही म्हणता, त्या कर्माला तुम्हाला ज्ञानाची जोड द्यायला लागेल. ते ज्ञान म्हणजे विवेक आहे. त्या विवेकाला डावलून तुम्हाला नुसतं कर्म करता येणार नाही. तुम्ही नुसता साधनाचा संभार वाढवाल, त्याचा पसारा घालाल आणि सगळ्यांना ते वरवर पाहताना आकर्षणाचं वाटेल. सगळी शक्ती त्या समारंभामध्ये आणि ते सगळं जुळवण्यामध्ये खर्ची पडेल, पण जे मिळवायचं आहे त्याच्याकडे लक्षच राहणार नाही. कारण बाकीचाच फापट पसारा इतका वाढला. जे आपल्याकडे गणपती आहेत तर जेवायला किती माणसं बोलवायची, डेकोरेशन काय करायचं, जेवणाचा मेनू काय, बाकीचे संध्याकाळी कोण येणार, बोलवलेल्या लोकांना काय खायला प्यायला, त्यांची काय व्यवस्था, या सगळ्याची परफेक्ट मॅनेजमेंट करता करता त्या गणपतीच्या पूजेकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. तो गणपती बिचारा येतो, कुणीतरी म्हणजे गुरुजी येतात, घरातला कुणीतरी एक मनुष्य तो गणपती बसवतो. तो बसवताना बघायला जायला तरी आपल्याला वेळ पाहिजे ना, कारण या इतक्या पसाऱ्यात आपण अडकलेले असतो. ते म्हणाले या साधना संभाराला वाढवायचं का नाही वाढवायचं हे कोण सांगतो? हे कर्म नाही सांगत, हे आपल्याला ज्ञान सांगतं, हे आपल्याला आपला विवेक सांगतो. म्हणजे तुम्ही नुसतं कर्माचं काय कौतुक सांगता म्हणाले, आधी शहाणपणा पाहिजे, आधी बुद्धी पाहिजे, निर्णय पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की आपल्याला साध्य जोपर्यंत कळत नाही आणि साध्याशिवाय साधन हातामध्ये धरून आम्ही जर साधनाचाच बडीवार वाढवत गेलो, त्याचंच अवडंबर जर वाढवत गेलो, तर तसं म्हणाले देह नाही आणि प्राणाच्या गोष्टी करण्यासारखं आहे. की देह नुसताच आहे बिचारा, आता तो चेतनाहीन आहे आणि त्याच्या ठिकाणी प्राण असेल तर काय होईल, त्या प्राणाचं काय, याची चर्चा करण्यासारखं आहे. म्हणजे ज्ञानाशिवाय कर्माची चर्चा म्हणजे देहाशिवाय प्राण किंवा प्राणाशिवाय देह अशी स्थिती आहे. आणि ज्ञानाचा आणि कर्माचा संबंध असा आहे. त्यामुळे साध्य जे प्राप्त करायचं आहे ते ज्ञान आहे आणि कर्म हे त्याचं साधन आहे असं बादरायण म्हणतात. की साधन काय आहे हातामध्ये, की कर्माचं माध्यम आहे ते साधन आम्ही हातात घेतलेलं आहे, पण आम्हाला काय मिळवायचं आहे तर आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. ते काम करून आम्ही ज्ञान मिळवतो. म्हणजे जसं व्यवहारामध्ये की मुलांना शाळेत घालतो कशाला, चांगली शाळा कशाला, त्या मुलांना ट्युशन्स कशाला, त्या मुलांना आणखीन बाहेर जाऊन हे शिका ते शिका ते शिका, त्या मुलांच्या मागे पुष्कळ उपद्व्याप लावून द्यायचे कशा करता, कारण त्यांनी विद्या मिळवावी म्हणून. त्या विद्या मिळवण्याकरता ते एकटं पोर काही कर्म करत नाही, त्याची आई कर्म करते, त्याचे वडील कर्म करतात, त्याचे शिक्षक कर्म करतात, कारण शिक्षक त्यांना धरून शिकवतात. आया त्याच्याकरता कष्ट करून डबे करते, त्याला शाळेत पोचवायला जाते, त्याला आणायला जाते, त्याला पुन्हा कुठे न्यायचं तिथे नेते. वडील त्याच्याकरता पैसे कमावून आणतात. ही सगळी माणसं आपापल्या परीने धो 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 कर्म करतात. पण हे कर्म कशाकरता करतात, कारण ते मूल शहाणं व्हावं म्हणून. तर त्यांना असं म्हणायचंय की वेदांनी भले तुम्हाला कर्माचं इतकं कौतुक सांगितलं, पण त्या कर्माचं कौतुक कशा करता, कारण साध्य ज्ञान आहे म्हणून, ज्ञान मिळवायचे म्हणून तुम्ही कर्म करताय. त्यामुळे ते ज्ञान मिळवण्याकरता कर्म हे साधन आहे आणि ज्ञान हे साध्य आहे. म्हणाले त्याचा पसारा वाढवू नका आणि त्याचा पसारा वाढवून साध्याला मुकू नका, साध्यापासून दूर जाऊ नका, ज्ञानापासून दूर जाऊ नका असं म्हणाले बादरायण सांगतात. कर्म उपयुक्त आहे त्याच्याबद्दल शंका नाही, पण ते म्हणाले
उपयुक्त आहे म्हणजे ते श्रेष्ठ आहे असं म्हणता येत नाही. असं बादरायणांनी म्हटलंय की म्हणाले ते उपयुक्त आहे, पुष्कळ उपयोगाचं आहे, पण तेच श्रेष्ठ आहे असं कसं म्हणता येईल. की आता आपल्याच व्यवहारातलं चालू उदाहरणच आपण घेतलं तर की अहो आमच्या मुलाला मार्क कसे कमी पडले, 40% मार्क. अहो मी त्याला वेळेवर बसवायला येते, त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था बघते, त्याचे वडील त्याची फी 1 तारखेला तुम्हाला आणून देतात, त्या मुलाला मी नीटनेटकं घरी नेते, त्याची 1 दिवस सुद्धा शाळेत अनुपस्थिती नाही, मग माझ्या मुलाला मार्क कमी कसे. तसा प्रश्न आहे हा इथे. ते म्हणाले पुष्कळ साधनेचा पसारा वाढवला तुम्ही, त्यांनी काही मुलाला मार्क मिळणार आहेत असं नाही आहे. त्याला शहाणपणच यायला पाहिजे. मी नुसतंच कर्म करत राहिलो, मी कर्म करत राहिलो म्हणून मी शहाणा व्हायला पाहिजे, तर म्हणाले नुसतं कर्म करत राहिलो म्हणून शहाणा होत नाही. ते म्हणतात त्याला ज्ञानाचीच जोड पाहिजे, ज्ञान हेच त्याचं साध्य आहे, म्हणून कर्मातून ज्ञानच मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की जरा थोड्याशा दृष्टांतांना त्यांनी खाली आणलंय. आणि ती दृष्टांत असे आहेत की म्हणाले घरामध्ये केरसुणी आहे, त्या केरसुणीला घर स्वच्छ करण्याचा अधिकार आहे, ते तिचं गुणकर्म आहे, ते तिचं वैशिष्ट्य आहे. ती केरसुणी घर साफ करते, स्वच्छ ठेवते आणि घराची प्रसन्नता स्वच्छतेमुळे वाढवते. म्हणून म्हणाले केरसुणीला कोणी आसनावर बसवतं का. म्हणाले आसनावरती घरातल्या आईलाच बसवलं जातं की जी हे सगळं घर सांभाळते. पण हे समजलं पाहिजे अशी कोपरखळी मारली आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय काय योग्य आहे, काय सत्कार्य आहे, काय स्वीकार्य आहे, हे आम्हाला समजायला पाहिजे आणि समजून उमजून आम्ही ते केलं पाहिजे. म्हणाले ही ज्ञानाचं आता वैशिष्ट्य काय ते सांगतायत. ते सांगताना म्हणतात की देहापेक्षा जीव वेगळा आहे, हे काही ज्ञानाचं वैभव नाही आहे. म्हणजे माझ्या देहापेक्षा माझा जीव वेगळा आहे हे मला कळलंय. कारण म्हणाले न कळायला काय झालं, शब्दांनी कळणं काहीच अवघड नाही आहे. कारण रोज 4 पुस्तकं तीच वाचायची आणि त्याच पुस्तकावरती मनुष्याने बोलायचं, तर त्याला एवढं कळेलच की देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे जीव नाही, जीव देहापेक्षा वेगळा आहे, हे म्हणाले त्याला कळेल. पण म्हणाले ज्ञान म्हणजे देह हा जीव नाही हे ज्ञान नाही, जीव हा शिव आहे हे ज्ञान आहे. ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते जीव हा ईश्वर स्वरूप आहे हे ज्ञान आहे. म्हणजे त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे की ज्या पहिल्या पायरीवर आपण असं म्हणतो की देह म्हणजे देहात्मबुद्धी सोडून द्या, देह म्हणजे आत्मा आहे ही बुद्धी सोडून द्या, तर ते म्हणतात देह म्हणजे आत्मा आहे ही बुद्धी सोडून द्या. इथे बारीक गोष्ट आहे. ती बारीक गोष्ट अशी आहे की तुम्ही कर्माचं महात्म्य इथपर्यंतच आहे. कुठपर्यंत आहे की देह म्हणजे जीव नाही, देह म्हणजे जीव नाही हे कळेपर्यंत कर्माचं महात्म्य आहे. कारण तो सदाचरणाने वागला, तो धर्माच्या चौकटीत वागला, तो तत्वज्ञानाचा अभ्यास करत राहिला, तो चांगला चिंतनशील राहिला की त्याचे जे विचार आहेत ते ज्या दिशेने जातील ते त्याला दाखवून देतील की अरे देह आणि जीव या दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते माझ्या लक्षात घेतलंच पाहिजे. कारण देह केव्हा तरी पडणार आहे, माझ्या जीवाला काही होणार नाही. हे इथपर्यंतचं ज्ञान कोण देतं ते म्हणतात कर्म देतं. पण जीव म्हणजे शिव आहे हे जाणणं हे ज्ञानामुळे होतं. हे ज्ञान आहे. ते म्हणतात त्या कर्माशी काय त्या ज्ञानाची तुलना करता, असं त्यांना आपल्याला सांगायचंय की ज्ञान म्हणजे असं आहे की तो साक्षात परमात्माच आहे. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाही याची जाणीव, याचा अनुभव, याचं खऱ्या अर्थाने त्याच्यापुरतं त्याला प्रत्ययाला येणं हे जे आहे हे कोण देतं
हे ज्ञान देतं म्हणाले, हे कर्म देत नाही. आणि म्हणून जीवाला वेगळा सांगणं, जीव हा वेगळा आहे परब्रह्मापेक्षा, जीव हा वेगळा आहे देहापेक्षा, हे काही म्हणाले वेद सांगत नाही. वेद काय सांगतो की वेद जीवापेक्षा ईश्वराचं वर्णन अनेक पटींनी करतो. कारण तो ईश्वर हा प्राणांचा आश्रय आहे, ज्याच्याकरता माणसाला सगळं काही प्रिय आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. म्हणजे पत्नी ही पत्नी म्हणून प्रिय आहे नाही म्हणाले, आत्मनस्तु कामाय प्रियं भवती. आत्म्याच्या करता ती प्रिय आहे, आपल्या स्वतः करता ते प्रिय आहे. म्हणाले त्यांनी एवढंच पुढे सांगितलेलं आहे की हा आत्मा सर्वशक्ती आहे, हा जीव कर्माचा करता आहे. आणि कर्माचा करता असलेला जो जीव आहे त्या जीवाला ईश्वराशी जोडता येत नाही. ईश्वराशी जर जीवाला जोडायचं असेल तर कर्माचा करता जीव ईश्वराशी जोडला जात नाही. कर्म त्या जीवापासून सुटल्याशिवाय तो ईश्वराजवळ जाऊ शकत नाही. म्हणजे कर्माने ईश्वर कसा प्राप्त होईल असं ते विचारतायत आपल्याला, की त्याला ज्ञानच व्हायला पाहिजे की हा जो जीव आहे हा कर्मानी बद्ध नाही आहे. हा केव्हा कर्मानी बद्ध राहणार नाही, जेव्हा त्याचं जे प्रारब्ध कर्म आहे, त्याचं जे संचित कर्म आहे, त्याचं जे क्रियमाण कर्म आहे ते नष्ट होईल तेव्हा. त्या जीवाच्या मागची ती कर्माची जी परंपरा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तो जन्म जो कर्मामुळे येतो ते कर्म जेव्हा सुटेल त्यावेळीच जीव ईश्वराला पाहण्याच्या लायक होईल, तोवर होणार नाही. म्हणजे मुद्दा काय झाला, अहो मग तुम्ही काय सांगता कर्माने ईश्वर प्राप्त होतो म्हणून. कर्माने कसा ईश्वर प्राप्त होईल, जोपर्यंत जीवाजवळ कर्म आहे तोपर्यंत तो ईश्वराजवळ पोचूच शकत नाही. जोपर्यंत कर्म टाकलं जात नाही, कर्म संपत नाही, तोपर्यंत तो ईश्वर भावाशी जोडला जात नाही, त्याचा ईश्वराशी संबंध येत नाही. म्हणून जीव हा उपाधीनी बद्ध आहे, त्याला कर्म करावं लागतं. ती उपाधी सुटल्याशिवाय त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून ज्ञान हे स्वतंत्र आहे. ज्ञानाला कर्माची उपाधी सोसत नाही. तुम्ही भले म्हणत असाल की ज्ञान हे कर्माचं अंग आहे, ज्ञान हे कर्माचं अंग नाही. ज्ञान हे स्वतंत्र चीज आहे, ही स्वतंत्र गोष्ट आहे. ज्ञानाला कर्माची उपाधी स्पर्शू शकत नाही, कर्म ज्ञानापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून ज्ञान हे कर्माचं अंग आहे असं कधीही म्हणता येत नाही, असं बादरायणांनी सिद्ध केलंय. आणि पुढे त्यांनी सांगितलंय की आता आपण इथे थांबूया. तुल्यम तु दर्शनम, ब्रह्मवेत्याची कर्माकडे प्रवृत्ती आहे असे दिसते, त्याप्रमाणेच कर्माकडे प्रवृत्ती नाही असेही श्रुतीवरून दिसते. त्याचा विचार आपण उद्या करू.